नमस्कार. आग्रिकुळ संस्कृती आणि रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे ओल्या नारळापासून पेढे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे. खूप छान असे टेस्टी पेढे बनतात. तर तुम्ही येत्या गणपतीमध्ये किंवा श्रावण महिन्यात प्रसादासाठीही नक्की बनवा आणि झटपट कमी साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते आणि एकदा बनवली की तुम्ही सारखं बनवाल. तर आता सुरुवात करूया. इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे. तर इथे आपण करवंटी बाजूला काढून त्याचं खोबरं काढून घेऊन नंतर त्या खोबऱ्याची वरची जी काळी साल असते ती काढून घ्यायची आहे. तर आता आपण ह्याची साल काढून घेऊया. आता आपण ओल्या खोबऱ्याची साल काढून घेऊया. सुरीने अशी साल काढून घ्यायची, कारण आपण साल जर काढली नाही तर हे पेढे जरा कालपट होतील. म्हणून संपूर्ण साल काढून नारळ स्वच्छ धुवून कापडाने पुसून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सुरीने काढते. तुम्ही इतर कुठल्याही साहित्याने ही साल काढू शकता. साल काढून झाल्यावर आपण हे खोबरे धुवून चांगले स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि बारीक तुकडे करायचे याचे आणि मग मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी हे सर्व बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे. तर आता आपण हे मिक्सरला लावून बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सर बंद चालू करत ही बारीक अशी चव करून घेतलेली आहे, बघू शकता. आता साहित्य बघा. मी 1 कप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे, भरून घेतलेला आहे असा फुल, आणि अर्धा कप मी साखर घेतलेली आहे आणि पाऊण कप मी दुधावरची साय मलाई घेतलेली आहे. तर ती अशी घोटून घ्यायची आहे. तर आता गॅसवर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी हा ओल्या नारळाचा किस घालून घेते. नारळाचा किस आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा ओलावा असतो, तर 2-3 मिनटे परतल्यावर तो थोडासा कोरडा होतो. तर आता आपण ह्याला 2-3 मिनटे परतून घेऊया. तर आता 2-3 मिनिटे परतून झाल्यावर हा असा कोरडा बनतो. तर आपण याच्यामध्ये आता ही पाऊण वाटी दुधाची साय घालून घेऊया आणि ही सुद्धा आपण 3 ते 4 मिनटे परतून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्येच खोबरंही चांगलं शिजून जाईल आणि ते सर्व एकजीव करायचं आहे चांगलं घोटून. आणि 2 ते 3 मिनटे आपण परत शिजवूया. आता खोबरं आणि साय 4 मिनटे परतून झालेले आहेत, तर चांगले एकजीव झालेले आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया. तर मी अर्धा कप साखर घातलेली आहे. तर आता हे सुद्धा आपण चांगलं एकजीव करून परतून घेऊया. तर आता हे थोड्या वेळातच साखरेला पाणी सुटतं आणि हे मिश्रण असं पातळ होतं. तर आता आपण एक 6 ते 7 मिनटं असंच परतून घेऊया. तर आता 2 मिनटातच बघू शकता तुम्ही साखरेचं असं पाणी व्हायला लागले. आता मिश्रण हे असंच पातळसर झालेलं आहे. तर आता आपण हे मिश्रण असंच परतत राहायचं जोपर्यंत घट्ट गोळा होत नाही याचा, तोपर्यंत आपण हे परतत राहायचं. 6-7 मिनटे तरी लागतीलच. तर असंच आपण हे चांगला घट्ट गोळा होईपर्यंत परतून घेऊया. तर आता 5 ते 6 मिनटं परतल्यावर हा असा मिश्रणाचा घट्ट गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अजून मी 2-3 मिनटे परतून घेते. तर हे आता मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे. तर हे आता आपण काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये, गॅस बंद करून. भांड्यामध्ये काढून ठेवलेलं मिश्रण आता थंड झालेलं आहे. तर मी असा एक गोळा घेते आणि पेढे करून दाखवते तुम्हाला. तर मी हा पेढा चौकोनी आकारामध्ये करून दाखवणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा मी असा चौकोनी आकारामध्ये पेढा करून घेते आणि वर याला मी पिस्त्याचे काप लावणार आहे सजावटीसाठी. तर तुम्ही काहीही लावू शकता, बदाम, केसर, तुम्हाला जे आवडेल ते लावू शकता किंवा असेच ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी आता दुसराही पेढा करून घेते. तर असा हातावर गोल फिरवत असा चौकोनी आकार देऊन हे असं पिस्त्याचं काप लावून घेते. तर अशाच प्रकारे मी आता सर्व पेढे करून घेते.
तर आता बघू शकता तुम्ही सर्व पेढे तयार करून झालेले आहेत आणि हे पेढे जेवढे दिसायला आकर्षक आहेत तेवढेच खायलाही खूपच छान लागतात। तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।